कितीही काही असलं तरी आपल्या बायकांना ही गोष्ट करायचीच असते. नमस्कार, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी ना छान अशी फ्रेश झाले. आज एकादशी होती, आषाढी एकादशी. तर मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली, दिवाबत्ती झाली. आणि रांगोळी ना मी छाप्यानेच काढते. तुम्ही जर माझे ब्लॉग आधीपासून बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी छाप्याचीच रांगोळी काढते, कारण मला प्रॉपर रांगोळी व्यवस्थित काढता येत नाही. तर नंतर मग आवरून घेतलं, झाडांना पाणी वगैरे घातलं आणि नंतर मग नाश्त्याची तयारी. तर सकाळी ना मी हलका फुलका नाश्ता म्हणजेच काय केलं होतं, तर मी ऑलरेडी रेसिपी अपलोड केली होती काल. तर रताळे आणि राजगिराची खीर बनवली होती दुधातली, त्यात गूळ टाकला होता आणि हे माझ्याकडे खूप आवडतं. तर आम्ही सकाळी नाश्त्याला हेच खाल्लं होतं उपवासाचं. त्यानंतर ना बाहेर जायचं होतं, तर माझ्याकडे असे 4-5 ब्लाऊज शिवलेले आहेत एक्स्ट्राचे, जे की बऱ्याच साड्यांवरती ना कॉन्ट्रास्टमध्ये जातात. तर मी हे आवर्जून शिवून ठेवलेले आहेत. काय होतं, परसदा तेच ब्लाऊज घालून ना आपल्याला तोच लुक येतो. तर असं कॉन्ट्रास्टमध्ये जर ब्लाऊज जात असेल ना साडीवरती, तर ते मी नेहमीच करते. आणि आपण सगळ्याच बायका याच्यामध्ये हुशार असतो, ते आपण करतो. तर वड्यांची तयारी ना मी आधीच करून ठेवली होती. बाहेर जाऊन आल्यानंतर ना मग मस्त असे वडे गरमागरम केले आणि खाल्ले. तर ही साडी सुकायला ठेवली होती, थोडाच वेळ घातली होती, तरी पण घामाचा वास येतो म्हणून मग मी बाहेर अशी सुकवायला टाकली. त्यानंतर मग घडी वगैरे घालून ठेवली. आणि काय होतं, घामाचा वगैरे वास आला ना की असं उन्हात थोड्या वेळ साड्या ठेवल्या की वास येत नाही. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा मला.